पण त्याच प्रभू रामाच्या गाभाऱ्यात त्याच्या पायाशी ठेवलेला 1 रुपयाही उचलून खिशात घालावा असं ज्यांना वाटतं ना, जे त्या राम मंदिरात सेवक म्हणून वावरतात, त्यांचं काय? मग तो संघर्ष आठवतो. साधू संतांची खिशात दमडी नसताना उपाशीपोटी त्यांनी केलेली आंदोलनं आठवतात. पोलिसांनी गोळ्या घालून ठार केलेले, शर्यत फेकून दिलेले निष्पाप राम भक्त आठवतात. पण आज साले हे घाणेरडं राजकारण जे आहे ना, हे तर रामाच्या जन्मस्थळी पोहोचलंय, हे पाहून दुःख होतं. मनाला बोचऱ्या वेदना होतात. चंपतरायसारख्या या भक्तीच्या ठेकेदाराला ज्याचा फोन आला, त्या मुकादमाचाही प्रचंड राग येतोय. पण यावर उपाय एकच आहे. माणसानं आपल्या भावना काबूत ठेवायला हव्यात, काबूत आणायला हव्यात, त्याच्यावर प्रभुत्व मिळवायला हवं. आपण भावना विवश होत जातो आणि फसतो. चंपतराय हे नाव सध्या सगळीकडे गाजतंय. या माननीय चंपतराय महोदयांना भेटण्याचा योग आमच्याही नशिबी आला होता. पण आमच्या आडमुठेपणामुळे म्हणा किंवा त्यांच्या आडमुठेपणामुळे म्हणा, तो हुकला. कसा ते सांगतो पुढे. 2024 साली राम मंदिर संकुलाच्या गाभाऱ्यात रामलल्ला विराजमान होणार होते. 22 तारखेला, जानेवारीच्या 22 तारखेला हा सोहळा अयोध्येत पार पडणार होता. त्याआधी राम मंदिर न्यासाच्या वतीनं मीडियाला अयोध्येतली तयारी दाखवण्यासाठी पाचारण केलं होतं. मीडियाला पाचारण केलं होतं. आम्ही पडलो यूट्यूबर्स, आणि तेही क्षुल्लक यूट्यूबर. कारण मराठीतल्या काही यूट्यूबर लोकांना प्रचंड हाईप देऊन त्यांचा आकडा वाढवून ठेवलेल्या याच सरकारी मंडळींना माझं कधी कधी थेट आणि जे स्पष्ट बोलणं असतं ना, ते टोचतं बहुधा. त्यामुळे मुद्दाम ते मला असा खाड्यासारखा बाजूला काढतात. आता काही लोकांना तर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विशेष निमंत्रित म्हणून बोलवलं होतं. आपल्याला काय बाबा, निमंत्रण वगैरे नव्हतं त्याचं. पण वाईट कशाचं वाटतं माहिती आहे का तुम्हाला? चला, मी अगदी बालपणापासून संघाच्या शाखेत जाणारा स्वयंसेवक आहे. खेतवाडी सायम शाखा. माझ्या शारीरिक उंचीमुळे मला शिशु वर्गीकरणात उभं केलं होतं. त्याच शाखेचा कालांतरानं मी म्हणजे त्या खेतवाडी सायम शाखेचा शिक्षक बनलो, शाखा लावू लागलो. पुढे चिंचवडच्या वाल्लेकरवाडी शाखेचा मी शिक्षक होतो. आंबेजोगाईला प्रथम वर्ष शिबिर जे झालं ते अटेंड करून आलेलो, म्हणजे प्रथम वर्ष शिक्षितही आहे. तरीसुद्धा संघ परिवार आणि इतर जी मंडळी आहेत हिंदुत्ववादी, त्यांना माझं आता एक हिंदुत्ववादी विचारांचं यूट्यूबर म्हणून मागच्या 5-6 वर्षातलं जे काही योगदान आहे, ते लक्षणीय तर सोडाच, दखलपात्रही वाटत नाही असं मला वाटतं. असो, तो वेगळा विषय आहे. मी 2024ला जानेवारी महिन्यातच 6-7 तारखेला अयोध्येला गेलो होतो. मंदिराचं काम जोरात सुरू होतं शेवटच्या टप्प्यात. आधी वाराणसीला भोलेबाबांचं दर्शन घेऊन आम्ही नंतर अयोध्या, असं करत 3 दिवसांचा तो दौरा होता, तो आटोपला होता. या दरम्यान मी मंदिराचं काम ज्यांच्या हातात होतं त्या LNTच्या इंजिनियर्सपैकी आमच्या गिरगावातले फोर्ट भागात राहणारे इंजिनियर संतोष बोरे, त्यांच्या सहकार्याने अयोध्या फिरलो. रामलल्लाचं दर्शन घेतलं. त्याच वेळेस एक विरोधाभास जाणवला. अयोध्येतल्या राम जन्मभूमीवर एक दैदिप्यमान असं भव्य राम मंदिर उभं राहत असताना अयोध्येच्या गल्लीबोळात तब्बल 6000 छोटी मोठी राम मंदिरं पडक्या अवस्थेत, पडीक अवस्थेत आहेत, पण कोणालाही त्याचं सोयरसूतक नव्हतं. तर त्यावर एक रिपोर्ट त्यावेळेलाही मी केलाय. अशाच एका मठीत भंडारा होता दुपारी. तिथं जेवलो आम्ही, मी आणि आमचे मित्र. अयोध्या दर्शन झालं. त्यानंतर मला खरं तर फैजाबादला जायचं होतं, जिथं मी वयाच्या 18व्या वर्षी कार सेवा करायला म्हणून हाफचड्डीवर जो निघालो होतो मुंबईतून, ते तिथवर पोचलो होतो फैजाबादपर्यंत. तिथून माझ्या दुर्दैवानं म्हणा किंवा सुदैवानं म्हणा, पोलिसांनी तिथून परत हाकलून लावलं होतं दुसऱ्या गाडीत बसून. तर राम मंदिरासोबत मीच काय, माझ्यासारख्या हजारो, लाखो, करोडो सामान्य हिंदूंच्या भावना या अशा या न त्या कारणानं जोडलेल्या आहेत. अनेक जण अयोध्येला पोहोचून कारसेवा करून आले. माझ्यासारखे काही फैजाबादला जे ते जाऊन भोज्जा करून आले. काहींवर मुलायम सिंगानं गोळ्या झाडल्या, त्यांना शरयूत टाकलं. त्या शरयूच्या किनाऱ्याचं सुशोभीकरण झालेलं मी 2024ला पाहिलं. तिथं हिंडत होतो आम्ही. इथलं कारसेवक पुरम म्हणजे जिथं राम मंदिराला लागणाऱ्या खांबांचं कोरीव काम सुरू होतं. मंदिराचा ढाचा बनवला जात होता. जिथं देशभरातून राम भक्तांनी पाठवलेल्या एक विटा रचून ठेवल्या होत्या. त्या कारसेवक पुरमलाही भेट दिली होती आम्ही. प्रसारमाध्यमांना हाताळणारे प्रमोद मुजुमदारजी मला भेटले तिकडे कारसेवक पुरममध्ये. तेव्हा त्यांनी एक कारसेवक म्हणून त्यांच्या कारसेवेची आठवण सांगणारी मुलाखत मला दिली. त्याचवेळी मला या चंपतराय नावाच्या महाशयांना भेटायचं होतं, पण ते प्रचंड व्यस्त होते.
तुम्हाला गंमत सांगतो, या चंपत रायना सामान्य हिंदुत्ववादी युट्यूबरला भेटायला वेळ नव्हता. एका बालकारसेवकाला, एका संघ स्वयंसेवकाला भेटायला वेळ नव्हता. पण आम्ही अयोध्येहून 6 तारखेला दुपारी 3 3:30 4च्या दरम्यान वाराणसीला परतायला निघालो. तेव्हा तिथं स्पेशल विमानानं महाराष्ट्रातून शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंत आणि बरेच असे त्यांचे बगलबच्चे हे लोक एक चेक घेऊन आले होते राम मंदिरासाठी शिवसेनेकडून देणगी द्यायला. मोठा आकडा होता. आता तो चेक स्वीकारायला चंपतराय जातीनं हजर होते. सकाळी त्यांना वेळ नव्हता, पण दुपारी ते हजर राहिले. शेवटी मंत्री आणि खासदार कुठे और उनके सामने 2% का यूट्यूबर तो कुठे, त्याची काय अवकात. तेव्हा मला या चंपतरायचा राग आला नव्हता, पण मनात आलं की भेटलेच असते मला तर काय बिघडलं असतं. पण आता वाटतंय की बरं झालंय आणि या चंपतरायला नाही भेटलो ते मी. आत्ताच एक व्हिडिओ पाहिला. एक शिवांक त्रिपाठी नावाचा राम मंदिरातला कंत्राटी कर्मचारी या चंपतरायची असलियत सांगतानाचा. दान दक्षिणेत आलेला माल हा गबन केला जातोय हे कुठल्याच सामान्य रामभक्ताला वाटलं नव्हतं, वाटलं नसणार, कोणाच्या मनातही आलं नाही. आणि म्हणूनच तर ज्या ऐतिहासिक वास्तूच्या उभारणीसाठी शतकांचा संघर्ष केला हिंदूंनी, दशकानुदशकं वाट पाहिली, गोरगरिबांनी घासातला घास काढून आपलं कर्तव्य समजून या मंदिरातल्या रामलल्लासमोर तो चढावा अर्पण केला, तो चंपत कसा झाला, म्हणजे लंपास कसा झाला तिथून, यामागचं कारण शोधायला हवं. खरं तर SITनं कसून तपास करून या पापात सहभागी असणाऱ्यांना फासावरच लटकवायला हवं. खरं तर पापच तर आहे, अजून दुसरं काय. मित्रो, एका ब्राह्मणाला आपल्या पायावर लोळण घ्यायला लावणं, आपली आर्जव करायला लावणं, वर त्याला नोकरीत ठेवून घेताना लाचही घेणं त्याच्याकडून, म्हणजे काही पैसेही घेणं, हे पाप नाही तर काय. आपल्या घरी पूजा असते, पूजा सांगायला आपण ब्राह्मणाला बोलवतो. पूजा संपल्यानंतर मनोभावे दक्षिणा देताना आपण ब्राह्मणाचे चरण स्पर्श करतो. आपल्या घरातच काय, इतर कुणाच्या घरी आपण अशा कुठल्या पूजेनिमित्त गेलो तर तिथे असलेल्या गुरुजींचे आपण आवर्जून आशीर्वाद घेतो. ब्राह्मणाचे चरणस्पर्श करावेत, त्यांच्या पाया पडाव्यात, असं वाडवडिलांनी सांगून ठेवलेलं आहे. आता त्यामागचं काही शास्त्र असेल ते मला माहीत नाही, पण मला काय आता आज ब्राह्मणांचा पुळका बिळका आलेला नाही आहे. त्यामुळे जे सत्य आहे तेच, म्हणजे जे आजवर आपल्यावर जे संस्कार झाले तेच मी तुमच्यासमोर मांडतोय. आता ब्राह्मणांना बामण म्हटल्यानंतर राग येतो आणि मग त्यानंतर आपल्यावरती केसेस होतात, हे पण सत्य आहे. पण ही बोली भाषेतला शब्द होता, तर त्यातून तो निघाला होता मागे. असो, आता ते इतिहास झाले. मूळ मुद्द्यावर येऊया आपण. मित्रो, या चंपतरायचं वागणं संशयास्पदच आहे. पण त्याच्या आधीही, म्हणजे त्या शिवांक त्रिपाठीबद्दल मी म्हणालो की तो ब्राह्मण आहे, बिचारा गरीब असला, नोकरीसाठी राम मंदिर परिसरामध्ये त्याला नोकरी हवी त्या ट्रस्टवर, म्हणून त्या ब्राह्मणाला कोणाचे तरी पाय धरावे लागलेत. हेही एक प्रकारचं पाप झालंय. तो जे बोलतोय ना आपल्या तोंडून, ते तुम्ही बघा. महोदय जी, जब हमारी गाड़ी 28 दिसंबर को गायब हुई थी 2025 को, हाँ, तभी हमें लगा कि कैमरा खराब। हमने कई बार एप्लीकेशन, थाने पर भी एप्लीकेशन दिया है और माननीय चंपत राव जी का मैंने पैर भी पकड़ा है। मैंने कहा आप कलयुग के राम है, कलयुग के हनुमान है, प्रभु हमारा कुछ कल्याण करिए, गरीब आदमी है, लाकर सेवा में ड्यूटी कर रहे हैं। तब इन्होंने कहा कि मैं तुम्हें गाड़ी दूंगा, इस ताल्लुक से बात किए हैं। मैं ब्राह्मण होकर उनका पैर पकड़ा, उनका सत्यानाश होना निश्चित है। नहीं, आपकी गाड़ी कहाँ से चोरी हुई? ये बैरियर, डी बैरियर जो डी पॉइंट जो बैरियर लगा है, पुलिस के सामने जस्ट गाड़ी हमने खड़ा किया, वो गाड़ी गायब हो गई। येलो जोन और रेड जोन का कैमरा दोनों ही खराब है। मतलब राम मंदिर के पास से ही गाड़ी गायब हो गई और वहां कैमरा नहीं चल रहा था। अनिल मिश्रा का कितना इन्वॉल्वमेंट था अंदर मंदिर की चीजों में, खासकर जहाँ काउंटिंग वगैरह होती थी? दो तीन तीन ही लोगों का चलता था, 3-4 लोगों का पूरे मंदिर में। किसका किसका? चंपत राय, अनिल मिश्रा जी और गोपाल राव, और उसके बाद टिन्नू यादव, अच्छा, इन्होंने मतलब अपनी निर्माण में दी है। मतलब इन 3 लोगों के साथ टिन्नू यादव का भी नाम चलता था? मतलब टिन्नू यादव की भी चलती थी मंदिर में? अब जब ये बताइए महोदय जी, जब हमारी गाड़ी गायब हो गई तो उड़ के तो नहीं गई थी, रोड पर ही गाड़ी हमारी खड़ी थी। रोड के बगल में जो बैरियर लगाए हुए हैं अमावा राम मंदिर के सामने से, हाँ हाँ। ये संपूर्ण कैमरा ही खराब था। पूरा अयोध्या आपका येलो जोन में आ रहा है। बाई चांस अगर थोड़ा सा कोई कुछ कर दे तो दिक्कत हो जाएगा। अब मामा बताइए, हमारी मंदिर तो बड़ी ही क्रूशियल जगह है एंट्री की, वहां का कैमरा खराब था? जी, कैमरा हम नए घाट तक गए थे कैमरा चेक करवाने, हमारा साथ कोई नहीं दिया, ना कंपनी वाले दिए ना ट्रस्ट वाले दिए।
आपको ट्रस्ट नहीं भर्ती की, आपने जैसा बताया, एक चर्चा ये जी भी हो जी रही है कि कई भर्तियों में जो है रिश्वत भी ली गई है, कई लोगों की जी जो भर्तियां ट्रस्ट रिश्वत के नाम पर भी हुई हैं। जी जो ट्रस्ट में हुआ, या तो खास होगा या तो पैसा दिया है, बस दो चीज में से एक चीज है। मतलब या तो और परिचित होगा इन चार नामों का, या फिर पैसा दे के आया है, ये कंफर्म है। कितना पैसा दिया गया बिल्कुल जिन्होंने दिया है? जी। कितना पैसा दिया गया जिन्होंने दिया है? अब ये बीच में हो रहा था 20,000 30,000, जो जिस मतलब ये अफवाह उड़ रहा था। खैर हमने ये चीज मतलब प्रमाणित नहीं कर सकते, लेकिन जो हाँ। लोग कह रहे थे इस विषय में, हम वो चीज आपसे कह रहे हैं। और नहीं नहीं, और इनकी तनख्वाह कितनी बनती थी महीने की? जी इनकी तनख्वाह हाँ, कितनी महीने की बनती थी? महीने की साहब 9,000, 9,000 10,000 ही था। 30 ड्यूटी करना पड़ता, कभी छुट्टी नहीं। हम्म। मतलब आपका कहना है कि कुल मिलाकर भ्रष्टाचार चल रहा था अंदर, बड़े स्तर पर। होना था। कितना दिन होगा, देखिए धीरे धीरे हो रहा है, सब पकड़ में धीरे धीरे आ रहा है। आपको क्या लगता है जो 8 लोग को पकड़ा गया है वही लोग हैं, और भी बड़े नाम इसमें शामिल हो सकते हैं? अभी तो सुन रहा है, समझ में हमारे ये आ रहा, अभी छोटी मछलियां केवल जाल में आई है। अभी तो हम्म। बड़ी मछलियां हैं ही समुद्र में, उन्हें तो भी पकड़ना आपने बाकी है। जसं मी म्हणालो ना, की चंपतराय संशयास्पदच, डाऊटफुलच आहे. पण हा चंपतच सगळ्याचा मास्टर माइंड नाहीये, असं मला का वाटतं तर, कारण याच्याही वर याचा कोणीतरी बाप बसलेला आहे, असं वाटतंय. कारण कालच मी एका गुजराती वर्तमानपत्रातली बातमी वाचली. गुजराती मिड डे मधल्या त्या बातमीचा एकूण सारांश आशय असा आहे, की चंपतराय तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते. जेव्हा त्यांना कळलं, की अशी कुठलीतरी चोरी होते दानदक्षिणेतली. पण ते पोलीस स्टेशनमध्ये असं नाही, एका रहस्यमय फोन नंतर पोलीस ठाण्यातून ते निघून जातात. मग त्यानंतर 2 विश्वस्त अनिल मिश्रा आणि गोपाळ राय यांनी पोलीस ठाण्यात पोहोचून परिस्थिती हाताळल्याची चर्चा होते. अयोध्या राम मंदिरातली देणगी चोरी जी झाली आहे त्याच्या प्रकरणात एक धक्कादायक वळण जे समोर येतंय बातमीनुसार, की 5 जूनच्या सुमारास श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय हे मंदिरातल्या आर्थिक गैरव्यवहारांची तक्रार नोंदवण्यासाठी राम मंदिर परिसरात जवळच्या पोलीस ठाण्यात पोहोचले होते. ते पोलिसांना घटनेची सविस्तर माहिती देत होते आणि अधिकृतपणे गुन्हा नोंदवण्याची तयारी करत होते. त्याचवेळी ट्रस्टचे इतर 2 सदस्य अनिल मिश्रा आणि गोपाळ राय हे देखील तिथे घाईघाईनं पोहोचतात. या दोन्ही सदस्यांनी चंपतराय यांना पोलीस तक्रार पुढे न नेण्याचा आग्रह केला, असं त्या बातमीत लिहिलेलं आहे. आणि याच दरम्यान चंपतराय यांच्या फोनवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन येतो. फोनवरचं संभाषण संपल्यानंतर लगेचच चंपतराय कोणतीही तक्रार न नोंदवता पोलीस ठाण्यातून बाहेर पडतात. तो फोन कोणाचा होता आणि फोनवर चंपतराय आणि त्या माणसाचं काय बोलणं झालं, हे एक प्रकारचं रहस्यच आहे. मात्र या घटनेमुळं अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. खरंच या अशा बातम्यांनंतर एक रामभक्त म्हणून मनात काहूर माजतं. भ्रष्टाचाराचं हे विष कुठवर पोहोचलंय? ही विषवल्ली कुठवर फोफावली आहे? तुमच्या माझ्यासारख्या सामान्य तामसी आहार करणाऱ्यांच्याकडून किंवा आपल्यासारख्या साध्यासुध्या माणसांकडून अनावधानानं का होईना कुठे ना कुठे पापी वर्तन ज्याला म्हणतो ना आपण, ते होतं. आणि हे होतं अनावधानाने झालंय. तर या अशा मानवी देहांना एक वेळ देव माफही करतो. जसं इतर वेळ आपण हात जोडून असतो, तर देव म्हणतो, अरे बरा आहे तसा, चुकला असेल. पण त्याच प्रभू रामाच्या गाभाऱ्यात त्याच्या पायाशी ठेवलेला 1 रुपयाही उचलून खिशात घालावा असं ज्यांना वाटतं ना, जे त्या राम मंदिरात सेवक म्हणून वावरतात, त्यांचं काय? मग तो संघर्ष आठवतो. साधू संतांची खिशात दमडी नसताना उपाशीपोटी त्यांनी केलेली आंदोलनं आठवतात. पोलिसांनी गोळ्या घालून ठार केलेले, शर्यत फेकून दिलेले निष्पाप रामभक्त आठवतात. पण आज साले हे घाणेरडं राजकारण जे आहे ना, हे तर रामाच्या जन्मस्थळी पोहोचलंय, हे पाहून दुःख होतं. मनाला बोचऱ्या वेदना होतात. चंपतराय सारख्या या भक्तीच्या ठेकेदाराला ज्याचा फोन आला, त्या मुकादमाचाही प्रचंड राग येतोय. पण यावर उपाय एकच आहे. माणसानं आपल्या भावना काबूत ठेवायला हव्यात, काबूत आणायला हव्यात, त्याच्यावर प्रभुत्व मिळवायला हवं. आपण भावनाविवश होत जातो आणि फसतो. कारण कुठल्याही देवाप्रती जे काय आपलं समर्पण असतं, जी आपली श्रद्धा असते, तेही एक भावनाच असते ना. भावना विवश होतो आपण आणि मग शरण जातो. चंपतराय सारखे आणि त्याच्या साथीदारांसारखे लोक रातोरात कोट्यावधींचे मालक बनतात या आपल्या भावना विवशतेमुळे. अयोध्येत मी जेव्हा फिरत होतो तेव्हा जाणवत होतं, की या शहरात राम नाम की लूट मची आहे. खरंच रामाच्या नावावर काहीही खपवलं जात होतं. लोक श्रद्धेनं आंधळे होत काय काय आणि काय नाही तेही करत होते.
भगव्या वस्त्रांआड लपलेले ते दरोडेखोर मात्र राम नाम की लूट मचिये, तो लूट सके तो लूट ले बंदे. भरेपूर म्हणजे काय म्हणतात त्याला, पुरेपूर लाभ उचलून लुटत होते. रस्त्यांवर जे दिसलं ती तर एक झलक होती. हा रस्ता ज्या रामलल्लाच्या चरणांशी जाऊन संपत होता ना, तिथं तर एक मोठा चंपत बसला होता. हे नाही लक्षात आलं तेव्हा. आपलं दुर्दैव, दुसरं काय, दुर्दैव. मित्रो, माझा आजचा हा व्हिडिओ मी माझ्या मनातलं मांडण्यासाठी केलाय. तो कोणाला आवडावा, त्यातले विचार कोणाला पटावेत न पटावेत, आता अशा व्हिडिओजना व्ह्यूज मिळत नाहीतच, आणि ते व्ह्यूज मिळावेत न मिळावेत यासाठी अजिबात नाहीये. त्यामुळे आलं मनात ते बोललोय. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता माझा. त्यामुळे तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी 9. धन्यवाद. नमस्कार.